नमस्कार. मिलेनियर फार्मर ऑफ इंडिया अवॉर्ड 2024मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी भावना. आपण बघत आहात कृषी जागरण मराठी. 1 ते 3 डिसेंबर रोजी कृषी जागरणतर्फे मिलेनियर फार्मर ऑफ इंडिया अवॉर्ड आपण आयोजित करण्यात आलेला आहे आणि इथे रेड कार्पेटवरती आपण शेतकऱ्यांचा सन्मान करतोय, शेतकऱ्यांना प्रोत्साहन देतोय. तर आज आपल्यासोबत असेच एक मिलेनियर फार्मर आहेत, त्यांच्यासोबत आपण संवाद साधूयात. सर, तुमचा थोडक्यात परिचय द्या. नमस्ते मॅडम. माझं नाव शंकर अंतरे, अहमदनगर जिल्ह्यातील राऊरीचा रहिवासी आहे, महाराष्ट्रातील. माझं वय साधारणतः 38 वर्षे आहे आणि मी वयाच्या 20व्या वर्षापासून शेती करतो. म्हणजे साधारणतः मी 17-18 वर्षापासून शेती करतो. सर, म्हणजे तुम्ही वयाच्या एवढ्या कमी वयापासून तुम्ही शेती करता, म्हणजे याचं तुम्हाला नेमकं प्रोत्साहन कोणी दिलं शेती करण्याचं? म्हणजे तुमचं वडिलोपार्जित शेती आहे की तुम्हालाच असं कोणी प्रोत्साहन दिलं? शेती वडिलोपार्जितच आहे मॅडम, पण मग जे आपण म्हणतो का, एक शेतकऱ्याचं जे चित्र जुनं रंगवलं गेलेलं आहे, घरात एकदम गरिबी, वाईट अवस्था, अशा याच्यातून काहीतरी बदल करण्यासाठी शेती, शिक्षण सोडून शेती हातात घेतली. आणि सर, तुम्ही नेमकं कोणत्या पिकाची शेती करता? मॅडम, काही प्रमाणात भाजीपाला, मका, कांदा, डाळिंब या प्रकारची शेती करतो मी. आणि जसं तुम्ही आता सांगितलं की तुम्ही भाजीपाल्याची पण शेती करता, तर एखादं स्पेसिफिक म्हणजे एखादं असं आहे का भाजीपाला की त्याचं तुम्ही रेग्युलर पीक घेता म्हणून? हो मॅडम, कारले आणि वांगी ही 2 मी रेग्युलर पिकं घेतो. हां. आणि सर, हे आता तुम्ही एवढं सांगितलं की तुम्ही काही फळांचे पण पीक घेता, भाजीपाल्याचं पण घेता, तर याच्यामध्ये तुम्हाला विविध प्रकारचे म्हणजे प्रॉब्लेम्स क्रिएट होत असतील, तर हे तुम्ही कसं मॅनेज करता सगळं ते? मग ज्यावेळेस नवीन शेती करायला सुरुवात केली त्यावेळेस गाईडलाईन नव्हती, कुठलाच पाथ नव्हता. एक समजा ढोबळमानाने आजूबाजूला पाहून चालू केलं, पण त्याच्यात नफा होण्याऐवजी शेती अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शेती हातात घेतली, शेती आणखी अडचणीत गेली. मग त्याच्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून समजा बायोटेक्नॉलॉजीसारखे प्रफुल्ल गाडगे सर यांची संस्था भेटली. ही मैत्री विचारांचा शेतकरी समूह आहे, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर पण त्यांचं शेतकरी जोडले गेले, ते यांतली मेंबर्स भेटली. बायोटेक्नॉलॉजीचा सदस्य झालो, मैत्री विचारांचा सदस्य झालो. यांच्या पूर्व अनुभवातून, यांच्या मार्गदर्शनाखालून शेतीतल्या आलेली प्रत्येक अडचण सोडवली गेली आणि रासायनिक शेतीपासून खूप दूर येऊन आज रेसिड्यू फ्री फार्मिंग करतो आहे. माझ्या शेतात उत्पादित होणारा प्रत्येक प्रॉडक्ट हे रसायन मुक्त आहे, रेसिड्यू फ्री. म्हणजे ज्याचं निसर्गाला एकदम चांगलं, आपल्या स्वतःच्या शरीराला चांगलं, जे प्रोडक्ट घेऊन खाणार आहे त्यांच्यासाठी पण चांगलं. हां. आणि सर, आता म्हणजे तुम्ही सांगितलं की रसायनमुक्त तुमचे पिकं आहेत, तर हे तुम्ही लोकांपर्यंत कसं पोहोचवता? मग हे पोचवण्यासाठी समजा आता माझ्या आधी जी मुलाखत दिली लांडगे सर, त्यांचे प्रोडक्ट टेस्टिंग केले. आम्ही यावर्षी आमचे प्रोडक्ट पण टेस्टिंग करून घेणार आहे आणि ठीक आहे, त्याच्यानंतर त्याची व्हॅल्यू भेटेल. पण आमचा असा उद्देश आहे का व्हॅल्यू आम्हाला वाढून भेटावं. पण आज आमचं प्रोडक्ट जी शेतकरी घेऊन खातो तो सांगतो का आम्ही असं लहानपणी आमच्या जुन्या काळी असं खाल्लेलं होतं, आज याची टेस्ट इतकी उत्तम आहे, हे कसं पिकवलं. मग आम्ही सांगतो आम्ही असं काम करतो आहे, शेतकरी अट्रॅक्ट होतो आणि तो त्याच्या शेतीत थोडा बदल करायला सुरुवात केली बघून. आणि सर, हे सगळे काम करताना तुम्हाला केविकीकडून काही मदत मिळाली का? केविकेकडून मदत काही प्रमाणात मिळते, पण जे अपेक्षित आहे आज ॲडव्हान्सच्या हिशोबाने ती मिळत नाही. ते जे जुनं 30-40 वर्षापूर्वी तेच सांगितलं जातं आहे आज पण. अच्छा. आणि सर, आता इथे शेतकऱ्यांसाठी रेड कार्पेट आपण टाकलं आहे, त्यांचा सन्मान सोहळा करतो आहे. जसं आता तुम्हाला ट्रॉफी भेटली, तुमचा सत्कार झाला, तर तुम्हाला कसं वाटतं आहे? असं आहे का, आम्ही जी काम निस्वार्थीपणे आत्तापर्यंत केलं, आम्हाला कोणतरी चांगली माणसं भेटली, आम्हाला पुढं आणलं, त्याचं आज हे फळं निष्पत्ती का आज आम्हाला रेड कार्पेट टाकलं गेलं आहे. आमची अशी वैयक्तिक इच्छा आहे का आम्ही 10 लोक आहे, तर आमच्या मागं असे पुढच्या वर्षी 1000 लोक तयार व्हावं. म्हणजे आमची जी भोगलं आणि आता आमच्या पाठीमागं जी बाकीची भोगत आहेत, तर सगळ्यांना सर्व शेतकऱ्यांना रेड कार्पेट भेटावं. आणि सर, इथे देशभरातून शेतकरी आलेले, तर त्यांच्यासोबत संवाद साधून त्यांच्याकडे बघून तुम्हाला कसं वाटतंय? आपण समजा योग्य मार्गाला लागलो आहे. आता ते आपल्यापेक्षा हायवेनी सुसाट पळता येते, तर आपण आपला रोड सोडून आता आपण त्यांच्या रस्त्यावर गेलं पाहिजे. यासाठी त्यांच्याशी चर्चा केली, त्यांनी खूप
मार्गदर्शन दिलं आणि आमच्यापेक्षा जे पाठीमागे आहे त्यांनी आमचा सल्ला घेतला. म्हणजे ही जी कृषी जागरण समजा ICAR आणि या सगळ्यांनी मिळून समजा महिंद्रा ट्रॅक्टर्स आहे, बायोमी टेक्नॉलॉजी, या सगळ्यांनी मिळून हे जे सर्व एक चेन तयार केली आणि त्याच्यात आम्हाला सहभागी करून घेतलं. हा खूप मोठा इथून पुढच्या वाटचालीसाठी हा खूप मोठा टर्निंग पॉईंट राहील. यासाठी मी तुमचे कृषी जागरणसह सर्वांचे मनापासून धन्यवाद मानतो. आणि आपल्या शेतकऱ्यांना जे आता आपल्याला बघतायत, जे आपले युवा शेतकरी आहेत, त्यांना तुम्ही काय सांगाल? त्यांना एकच सांगा ना, प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे. जे सोशल मीडियावर दाखवलं जातं ते बघण्यापेक्षा, ज्याचे फॉलोअर जास्त आहेत त्याला फक्त फॉलो करण्यापेक्षा स्वतःच्या क्षेत्रात काही प्रमाणात आधी प्रयोग करून बघा, स्वतः अनुभव घ्या आणि मगच विश्वास ठेवा. कोणी दाखवतं आहे किंवा आम्ही स्वतः सांगतो आहे म्हणून विश्वास ठेवू नका. स्वतःची खात्री करा आणि आपला मार्ग स्वतः निवडा. सरांनी सांगितलं आहे की स्वतः आधी अवलंब करा, स्वतः अनुभव घ्या आणि मगच गोष्टींवर विश्वास ठेवा. तर अशाच अधिक माहितीसाठी बघत राहा कृषी जागरण मराठी. धन्यवाद. अशाच शेतीविषयक माहितीसाठी बघत राहा कृषी जागरण मराठी. धन्यवाद.